शुकदेव महाराज राजा परीक्षेजींना वर्णन करत आहे. राजा हा झाला सूर्यवंश. आता आपण कुठे चाललो? डायरेक्ट उडी कुठे मारणार आहोत? तर चंद्रवंशामध्ये. शुकदेव महाराज राजा परीक्षेजींना वर्णन करत आहे. राजा चंद्रवंशामध्ये राजा आपण प्रवेश केला. या चंद्रवंशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राजे होऊन गेले आणि त्यापैकी एक राजा होता. त्या राजाचं नाव होतं उग्रसेन. या उग्रसेन राजाला कंस नावाचा मुलगा होता आणि त्याच्या भावाची मुलगी म्हणजे तिचं नाव होतं देवकी. ही सुद्धा उग्रसेन राजाकडे राहत होती. राजा एक वेळचा प्रसंग आहे, ज्यावेळेस देवकी माता लहानाच्या मोठ्या झाल्या आणि लहानाच्या मोठ्या झाल्याच्या नंतर आता देवकी मातेचा विवाह कोणासोबत करावा ही चिंता कंस महाराजांना पडली. आणि कंस महाराजांना पडल्याच्या नंतर कंस महाराज विचार करत आहे आपली बहीण कोणाला द्यावी. कारण आपण एवढे श्रीमंत, मग आपल्याला जावई सुद्धा तेवढ्याच लेवलचा लागेल, तेवढा श्रीमंत लागेल. उग्रसेन म्हणला कंसा काळजी करू नको, माझा बालपणाचा मित्र आहे. त्याला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे वसुदेव आणि त्याच्या वडिलाचं नाव आहे सुरसेन. फारच सुंदर मुलगा आहे, घराणं सुद्धा सुंदर आहे. तुझी बहीण मात्र ही त्यालाच द्यायची. उग्रसेनांनी म्हटल्याच्या नंतर कंस म्हणला बाबा ठीक आहे. पाहण्याचा कार्यक्रम झाला, मुलगा पसंत पडला, मुलगी सुद्धा पसंत पडली आणि मुलगी पसंत पडल्याच्या नंतर लग्नाची तीथ काढली. ज्या वेळेस लग्नाची तीथ काढली आणि लग्नाची तीथ काढल्याच्या नंतर थाटामाटामध्ये देवकीचा आणि वसुदेव बाबाचा विवाह थाटामाटामध्ये संपन्न झाला. एवढा थाटामाटामध्ये संपन्न झाला, फार सुंदर संपन्न झाला. सर्व पाहुणे मंडळी आलेले आहे, सर्व वाजंत्री आलेले आहे, सर्वांनी भोजनाची तयारी केलेली आहे आणि अशा आनंद निर्मामध्ये सुंदर विवाह पार पडला. इकडे कंस म्हणला बाबा माझ्या बहिणीच्या रथाचे घोडे मात्र मी हाकले, तिला सासरी पाठवण्याचं काम मात्र मी करेल. कंसानं असं सांगितल्याच्या नंतर उग्रसेन म्हणले ठीक आहे, काहीच हरकत नाही. हळूहळू कंस रथामध्ये बसले, वसुदेवाला बसवलं, देवकीला बसवलं आणि रथ हळूहळू हळूहळू समोर निघून गेला. आणि रथ समोर निघून गेल्याच्या नंतर आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी बोलू लागली अरे दृष्ट पापी कंसा, कोणाच्या रथाचे घोडे हाकलत आहे? अरे जिच्या रथाचे तू घोडे हाकलत आहे ना तोच तुझा 8वा काळ बनेल. काय बनेल? 8वा काळ बनेल तिचा मुलगा. कंस भयभीत झाला, क्षणाचा विचार न करता खळंग काढलं, देवकीला मारणार. वसुदेव बाबा म्हणला राजा वेडेपणा करू नको, स्त्री हत्येचं पातक तुझ्या डोक्यावर ते घेऊ नको, सोडून दे. जेवढे काही मुलं जन्मले तेवढे तुला मी आणून देईल, सोडून देईला. कंस म्हणला ठीक आहे. बघा असं करता करता पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला, 6वा मारला, 7वा योग मायनेला आणि 8वा कृष्णाचा जन्म झाला नाही. कृष्णाचं काय झालं? प्रागट्यकरण झालं. अष्टमीचा तो दिवस आहे, वार बुधवार आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहे. गाई अंबरला बोलत आहे, रमणीय असं वातावरण आहे, बुंद बुंद असा पाऊस पडत आहे आणि विजा गडगडत आहे. अशा या रमणीय वातावरणामध्ये भगवंताचं काय झालं? प्रागट्यकरण झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य झालं आणि भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्यकरण झाल्याच्या नंतर बघा आपले मुसाजी महाराज सुद्धा अष्टमीच्या दिवशीच त्यांचा काय झाला होता? जन्म झाला होता. गमई मातेच्या पोटी झाला होता ना. कारण जे मुंसाजी महाराज आहे हे विदेही संत आहे, साधे संत नाही, विदेही संत होते. त्यांनी एवढे चमत्कार केले, एवढे चमत्कार केले, फार चमत्कार केले.
अहो बालपणामध्ये त्यांनी याच घराचा त्याग केला आणि घराचा त्याग केल्याच्या नंतर त्यांचे वडील विक्रमजी म्हणायचे मुंगसाजी महाराजांना, तुम्ही जाऊ नका, तरी सुद्धा मुंगसाजी महाराज ऐकले नाही. आणि का रागवले नाही? कारण त्यांना माहिती होतं की हे कोण आहे, विदेही संत आहे. हे साधारण संत आहे का? नाही, हे साधारण संत नाही. यांची कीर्ती एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे, फार मोठी आहे. म्हणून कारण आधी मुंगसाजी महाराजांना लोक तुळजाजी सुद्धा म्हणू लागले होते. आधी त्यांचं खरं नाव काय होतं? तुळजाजी होतं. कोणाचं? माऊलींचं नाव. परंतु ज्या वेळेस कोणालाच माहिती नव्हतं की माऊलींचा चमत्कार एवढा मोठा राहील आणि माऊलीची कीर्ती जी आहे फार मोठी होती. 12व्या वर्षापासून माऊलीनं काय केलं? ध्यान केलं, ध्यानामध्ये लागले. आणि ध्यानामध्ये लागल्याच्या नंतर सर्व इकडे मग माऊलीची कीर्ती पसरू लागली, माऊलीचे चमत्कार दिसू लागले. आणि माऊलीचे चमत्कार दिसू लागल्याच्या नंतर सर्वजण माऊलीला काय म्हणू लागले? देव म्हणू लागले. आणि तेच चरित्र आज आपल्या कीर्तनामध्ये सोपान दादा सांगणार आहे. घेऊन या. झाकी झाली का काका? झाकी झाली का? घेऊन या ना मग. शुकदेव महाराज राजा परीक्षितजींना वर्णन करत आहे. राजा, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्यकरण झालं आणि प्रागट्यकरण झाल्याच्या नंतर 8 वर्षाची मूर्ती बोलू लागली, बाबा मला इथे ठेवू नका. तुम्ही जर का मला इथे ठेवसाल तर हा दृष्ट पापी कंस जसं माझ्या भावंडाचा वध केला, जसं त्यांना मारलं तसं मला देखील मारेल. म्हणून मला कुठे न्या? नंदाच्या घराला. माझं नी गोकुळाला. बाबा कुठे न्या? तर नंदाच्या घराला न्या, मला इथे ठेवू नका. वसुदेव बाबा बोलू लागले, अरे बाळा तुला नेलं असतं, परंतु हातापायामध्ये बेड्या आहे, सर्व पहारेकरी जागे आहे, आम्हाला जाताच सुद्धा येत नाही. सर्व पहारेकरी झोपले सुद्धा नाही, सर्व दार सुद्धा बंद आहे, तुला कसं न्या? तो मुलगा म्हणला, बाबा काळजी करू नका, तुम्ही मात्र मला ज्या वेळेस का टोकरीमध्ये घेसाल ना त्याच वेळेस सर्व पहारेकऱ्यांना सुद्धा गाळ झोप लागेल आणि सर्व हे बेड्या सुद्धा तुटून पडतील, दार सुद्धा उघडून जातील. बाबा तुम्ही फक्त मला काय घ्या? डोक्यावरती घ्या. बघा जगाच्या मालकाला आज डोक्यावरती घेतला आणि डोक्यावरती घेतल्याच्या नंतर जगाचे मालक निघाले. सर्वांनी भगवान श्रीकृष्णाचं काय करायचंय? स्वागत करायचंय. सर्वांनी एक टाळी वाजवायच्या. मनामधून कोणीच उठून उभं राहू नका. सर्वांनी खाली बसून घ्या. स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा. मी बोल. सर्वांनी टाळी वाजवायची आणि भजन करायचंय. कृष्णा स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा. जय हो. हरी बोल. सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा.
सर्वांना कृष्ण जन्माचा आनंद घ्यायचा आहे ना? महिला मंडळी की घ्यायचा नाही? की आरती घ्यायची सांगा? आनंद घ्यायचा ना प्रत्येकांना? पुरुष मंडळी तुम्हाला आनंद घ्यायचा ना प्रत्येकांना ना? नाहीतर उठून उभं राहू नका. काय करावं लागेल? नृत्य करावं लागेल. सर्वांनी आपापल्या जागेवरतून उठून उभं राहा. फक्त गोंधळ घालू नका. वेगवेगळे ग्रुप केले तरी चालते आणि एकच मोठा ग्रुप केला तरी चालते. महिला मंडळी सर्वांनी उठून उभं राहा. कोणाला पाऊली खेळता येत असेल तर पाऊली खेळा आणि कोणाला डान्स करता येत असेल तर डान्स करा. तसं काही आपली काहीच अडचण नाही. करायचं का चालू? चालू करायचं ना? रेडी आहात ना तुम्ही? हॅलो हॅलो जी. हॅलो हॅलो जी. हॅलो पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा पावले तुम्ही हरिपाठामध्ये पावले आनंद झाला, आज आनंद झाला.
कैला गर्व गिरेंगे, हमारी महाकाली से मिलके कैला गर्व गिरेंगे। पंखिड़ा 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 हो पंखिड़ा। हाँ बचवानी
पूजा होणार आहे. म्हणून प्रत्येकाने कोणी खारट आणा, कोणी तिखट आणा, कोणी आंबट आणा, कोणी गोड आणा, कारण उद्या गोवर्धन पूजा करायची आपल्याला आणि प्रत्येकाने आरतीचं ताट आणा. गोंधळ करू नका, थोडं मोकळं मोकळं आरतीला उभं राहा. पण आरती झाल्यावर नाही. भगवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तार। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तार। थोडं स्पीकर चालू. मॉनिटरच्या बाजूला थोडं सरका इकडे वाजूया, कारण मॉनिटरमधून आवाज येऊ द्या. ओम जय मंगसार